मी थोडीशी चर्चा गमतीचा भाग वेगळा, पण थोडीशी चर्चा पुढे नेतो. तपासाजी, हा जो सगळा प्रचाराचा भर आपण पाहिला तर तो सुरुवातीच्या काळात विकासावर होता आणि नंतर तो धार्मिकतेकडे झुकला. मग मुस्लिम विरोधी वक्तव्य असतील किंवा तुमची संपत्ती त्यांना वाटून टाकली जाईल अशा स्वरूपाचे जे मुद्दे भावनिक स्तरावरचे आणले गेले, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या मुद्द्यांची गरज का भासली असावी? कुठेतरी आपला प्रचार तोकडा पडतो ही भीती त्यामागे होती? भारतीय जनता पार्टीचं राजकारणच मुळात हिंदू मुसलमान ह्या वादावर अवलंबून आहे आणि आजपासून नाही तर काळीच्या काळापासून आहे. त्याच्यामुळे परंतु पंतप्रधानांच्या व्यक्तीने, पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मंगळ स्तरापर्यंत पोहोचणं, तुम्हाला गाय भी बांटेंगे, तुम्हारी भैंस भी बांटेंगे, तुम्हाला सोना भी बांटेंगे, हे जे वक्तव्य होतं हे मला वाटतं पंतप्रधानाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अतिशय न शोभणारं वक्तव्य होतं. त्याच्यातनं काय झालं की त्याच्यातनं त्यांची पंतप्रधानाची प्रतिमा राहिली बाजूला आणि एक प्रचारकाची भूमिका समोर आली. म्हणजे वाटेल ते बोला परंतु मतं मिळवून घ्या, लोकांच्या मनाची दिशाभूल करा, हे जे म्हणतं. म्हणजे मला खरंच त्या दिवशी दुःख झालं की देशाच्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीचं वाक्य वापरलं. ते म्हणाले असते की माझ्या सरकारने एवढं काम केलं, मी हे करतो, मी ते करतो. दुसऱ्या दिवशी त्यांना पलटी घ्यावीच लागली, त्यांना हजचा त्यांना रेफरन्स द्यावाच लागला. हजसाठी आम्ही एवढी सबसिडी देतो, आम्ही देखील हजच्या साठी लोकांना मदत करतो. त्याच्यामुळे हे जे लोकांना, म्हणजे आमच्या सरकारना तर नाहीच आवडलं, पण भारतीय जनता पार्टीतल्या लोकांना आवडलं नाही. त्याच्यानंतर जे.पी. नड्डा, जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत, म्हणजे देश पातळीवर त्याचे अध्यक्ष आहेत, ते काय म्हणाले, सुरुवातीला हमको आरएसएसची गरज होती, आम्हाला सुरुवातीला आरएसएसची गरज होती, आता भारतीय जनता पार्टी स्वयं म्हणजे त्यांना पुष्कळ बळ मिळालेलं आहे, याचा अर्थ त्यांना आता आरएसएसची गरज राहिलेली नाही. म्हणजे मूळ मातृसंस्थेपेक्षा मोठं, नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मूळ विचारांवर विश्वास ठेवणारे अनेक नेते, कार्यकर्ते ह्यांना आता हे मोदी सरकारची गॅरंटी नकोय. भारत सरकारची गॅरंटी देणं आणि मोदींची गॅरंटी देणं आणि भाजप या पक्षाची गॅरंटी देणं, या तीन गोष्टीमध्ये फरक आहे. ज्या पक्षाच्या वतीने आपण निवडणूक देतो तो पक्ष त्याच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये गॅरंटी देतो की माझं सरकार, माझ्या पक्षाचं सरकार आलं तर मी असं करेन. परंतु इकडे म्हणजे पक्षापेक्षा व्यक्ती मोठा, हे जे झालं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मनामध्ये 100% नाराजगी आहे. खासगीमध्ये तुम्ही कोणालाही विचारला तो, म्हणजे जर तो मूळ म्हणजे भारतीय जनता पार्टीचे विचारधारेचा माणूस असेल तो ही गोष्ट ऍडमिट करेल. आपण हाच मुद्दा शाहनाजीना विचारो. शाहनाजी, ये जो जे.पी. नड्डा जी का बयान था, जिस तरह से उन्होंने बयान आरएसएस के बारे में किया था, एक गलत मैसेज भाजपा के कोर वोटर में और भाजपा के केडर में गया, इस तरह का एक नैरेटिव बताया जा रहा है. क्या आपको लगता है ये वाकई सही है? देखिए, संघ का जो काम है वो प्रचार नहीं करना है, वो सामाजिक दृष्टि से जो काम करते हैं वो सदियों से करते आ रहे हैं. हमें ना सिर्फ गर्व है संघ और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का, हम जानते हैं कि उनका जो योगदान है पूरे देश में नहीं विश्व भर में उनकी चर्चा होती है प्रचार न करते हुए. अब सवाल ये उठता है कि आज के दिन में भारतीय जनता पार्टी, जिसके पास 11 करोड़ सदस्य है, विश्व का सबसे बड़ा राजनीतिक दल है, और सबसे बड़ा राजनीतिक दल का मतलब ये है कि सबसे सक्रिय कार्यकर्ता जो एक एक पोलिंग बूथ पे जाके एक एक वोटर को बाहर लाके उनसे ना सिर्फ भारतीय जनता पार्टी के जो वोटर्स हैं उनके प्रति फोकस करना, लेकिन उनके जो समस्या है वो भी फोकस करना. तो दिस इज एन एब्सोल्यूट पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन, और पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन और सामाजिक ऑर्गेनाइजेशन में बहुत अंतर होता है. तो मैं मानती हूँ कि हाँ, आज के दिन में भारतीय जनता पार्टी बदल चुका है, क्योंकि इतने भारी संख्या में लोग काम कर रहे हैं सक्रिय रूप से राजनीति में. तो स्वाभाविक रूप से पहले जो था 1980s में और आज 2024 में परिवर्तन के साथ साथ, समय के साथ साथ सब लोग बदलते हैं. तो इसका दुरुपयोग या गलत अंदाजा मत लीजिए ये बयान का. मैं मानती हूँ कि सम्मान एक परिवार में जो बुजुर्ग हैं हमारे, जो हमारे पूरे परिवार के सदस्य हैं, वो हमेशा तालमेल तो रहेगा ही. ये सिर्फ एक सच्चाई है कि पार्टी इस दृष्टि से बढ़ावा हुआ है.